आता उद्या प्रश्न उभा राहील, एवढा खर्च यांनी उपलब्ध केला कसा? हे पैसे आणले म्हणून मग काही एक वर्ग असं म्हणे जनतेने गोळा केले आणि जनतेला दिले, दुसरा वर्ग असा म्हणे त्यांनी जनता लुटली. आजच्या व्यवस्थेबद्दल सागर होण्याची चर्चा अशी महिनाभर झाली, अशी ही चर्चा एक वर्षभर आरक्षित आहे. आणि बऱ्याच लोकांची शंका आहे की इंद्रिकर महाराजांनी मुलीचं लग्न का एवढं मोठं का केलं. तर लोकांचा पहिला एक शंका आहे की इंद्रिकर महाराज लोकांना सांगतात की लग्न सारे करा आणि स्वतः मोठा केला. त्याचं उत्तर असं आहे, ज्याची परिस्थिती आहे, ज्याला संतांनी दिले, ज्याला संतांनी दिले आणि ज्याच्यावर नवरायची कृपा आहे त्याने जरूर करावं. पहिली शंका. दुसरी एक ओरड आहे की एवढे आदरण जेवण पाहिलं त्यात तुमची कमी पडल्या की इंद्रिकर महाराज एवढं जेवण घालतात, त्यांनी मंठावरती बोलतो, त्यांनी मंठा केला ना. पहिला प्रश्न तो मंठा मी माझ्या सगळ्या कार्यक्रमातून उभा केला, हे त्याच्याबद्दल बोलायचं तुम्हाला राहील नाही. दुसरी गोष्ट, बऱ्याच लोकांनी गुलाबजामुनची चर्चा केली, तो लांब असावा. मी गुलाबजामुन केलाच नाही असं म्हणतात. तिसरा मुद्दा असा होता लोकांचा की बऱ्याच आर्थिक बरोबर होत्या की तिसरी गोष्ट अशी की महाराष्ट्रीयन जेवण असावं. लोकांनी तसं का केलं तर रात्री सकाळी आणि आता आपण जे जेवण केलं आम्ही शुद्ध सात्विक भारतीय माणसं आहोत. आम्ही महाराष्ट्रातले आहोत, छत्रपतीच्या रक्ताचे आहोत. आम्ही दुसऱ्या घरात खाऊ शकत नाही. पहिली गोष्ट आहे. मग बऱ्याच लोकांची उदय शंका आहे या माणसाने एवढा कार्यक्रम मुलीचा का केला. बरं, तुम्हाला बसणाऱ्याला माहित असेल, आमची मुली आणि मुलगा आज मोठा झाला हे तुम्हाला आज दिसत. आज माझी मुली मोठीला हे दिसते, पण आम्ही दोघं विद्यार्थी असताना माझ्या मुलीला आणि माझ्या मुलाला कधीही वडिलांचं सुख कधी मिळालं नाही. 3 महिन्याची माझी मुलगी असताना दुसऱ्याच्या घरामध्ये धुणं आम्ही केलं गेली. माझ्या मुलांनी 10वी पर्यंत आतापर्यंत त्यांची वडिलांचा संपर्क केला नाही. तुम्हाला पाहिजेच असेल तर शास्त्री बसले, माझा स्वतःचा मुलगा नामदेव शास्त्रीकडे शिकायला आहे, शिकायला त्यांच्याकडे. त्यांनी सांगावं, मी 3 वर्षामध्ये माझ्या स्वतःच्या मुलाला सुद्धा भेटायला गेलो नाही. शास्त्री सांगतील, आम्ही रात्रंदिवस 32 वर्ष रक्ताचं पाणी करून 6-6 तास बोलून 800 किलोमीटर प्रवास करून आम्ही कुटुंब चालवलं. आणि कुटुंब चालवत असताना आम्ही नुसतं कुटुंबच नाही चालवलं, तर समाजाच्या देणेदारीतून आम्ही कोणत्याच क्षेत्रात कमी पडलो नाही. बसलेल्या कोणत्याही माणसाने सांगावं की आम्ही कोणत्याही क्षेत्र असो, मंदिर बांधायचं आम्ही पुढे जाऊ, सत्ता करायचा आम्ही पुढे जाऊ, विद्यालय चालवायचं आम्ही पुढे जाऊ. अनेक लोकांनी विद्यालय चालवले असतील, पण आतापर्यंत 1 रुपया न घेता केवळ शिक्षकांना नोकरी देणारा एखादी संस्था मला महाराष्ट्रात दाखवा की माझ्याकडे. विद्यार्थी माझ्याकडे 15 लोक काम करतात, 1 रुपया न घेता मी विद्यालय घेतलं आणि आतापर्यंत विद्यालयाला 5वी ते 10वी पर्यंत शासनाची फी सुद्धा नाही असं विद्यालय मी चालवतो. परंतु मला ग्रोथ करताना ही गोष्ट काय केली जाते त्याचं उत्तर प्रत्येकाने जीवनामध्ये सापडलं पाहिजे. आता या गोष्टी आता उद्या प्रश्न उभा राहील, एवढा खर्च यांनी उपलब्ध केला कसा. हे पैसे आणले म्हणून मग काही एक वर्ग असं म्हणे जनतेने गोळा केले आणि जनतेला दिले, दुसरा वर्ग असा म्हणे त्यांनी जनता लुटली, तिसरा वर्ग असा म्हणे त्याला सगळ्यांचं समर्पक उत्तर आहे, माझ्यावर प्रेम करणारी जेवढी भक्त मंडळी आहे त्या भक्त मंडळीने 90% लग्नाचा खर्च स्वतः केला. सुरेश बाबूजी असेल, कांबळे साहेब असतील, आपले सगळे मित्रपरिवार असेल, तुम्ही बँकवाल्याला विचारा, मंडपावाल्याला विचारा, आचार्याला विचारा,
आतापर्यंत माझ्याशी 26 वर्षात एकाही पॅटवाल्याने आचार्याने व्यवहार केला नाही. त्यामुळे तो ट्रोल करण्याचा कोणालाही अधिकार नाही. जेव्हा आता आम्हाला देणाऱ्यांनी दिलाय त्यामुळे त्याच्यावर चर्चा व्हायचं काही काम नाही. आता फक्त मी तुम्हाला एवढंच सांगेन की ते ट्रोल करत आहे त्याच्या बौद्धिक पातळीचा प्रश्न. मी किती सांगितलं तरी 3 लाख रुपये जरी घेऊन सोन्याची नळी आणली तर गुजरात शिकून सरळ होत नाही. सोन्याच्या नळी जरी घातली तरी त्याच्यामध्ये ते होणार नाही. त्याला एक शब्द सांगतो सांगा विश्वामध्ये जेवढे ग्रंथ झाले त्या ग्रंथांमध्ये श्री गणेशाय नमः, ओम श्री गणेशाय नमः, ओम नमो शिवाय. पण सांगदेव पासष्ट लिहिताना सांगदेव पासष्ट मध्ये 3 गोष्टी अशा आल्या. एक हठयोगी आहे आणि एक ज्ञानयोगी आहे. सांगदेव महाराज हठयोगी आहे आणि ज्ञानेश्वर महाराज ज्ञानयोगी आहे. हठयोग्यातून आलेलं पत्र ज्ञानयोग्यातून येते तेव्हा ते कोर आहे, तेव्हा ते कोर आहे. आणि ज्ञानयोगातून पत्र जाते ते हठयोग्याला जाते त्यामध्ये 65 ओव्या आहे. आणि 65 ओव्यांमध्ये 3 ओव्या अशा आहेत. यामध्ये इतके सुंदर 3 शब्द वापरले. अलंकार तुम्ही कोणताही करा, अलंकार तुम्ही कोणताही करा आणि त्याला कोणताही आधार द्या, पण अलंकार सोन्याचं सोने पण सोडत नाही. कपडे तुम्ही कोणती घ्या, कापड सूत सोडत नाही. आणि गुळ तुम्ही कापा, फोडा, भुगा करा, पाण्यात भाजवा, शिजवा, गुळ त्याची कोणी सुटत नाही. तसं समाजामध्ये नास्तिक प्रवृत्तीची लोक तुम्ही त्यांना काही करा, ते त्यांचा मूळ स्वभाव सोडू शकत नाही. पण अशी माणसं जरूर पाहिजे.